नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक अमावस्या 33 दिव्यांचे दान तुम्ही जर अजून केले नसेल तर हे कसे करावे? शेवटची संधी. दिव्यासंदर्भात ही चूक आपल्याला करायची नाही. कोणते दिव्यांचं दान आपल्याला करायचं आहे, कोणते तेलाचे की तुपाचे दिवे लावायचे आहे, काय नेम पाळायचे आहे, दानाचे फल कधी मिळेल, यासाठी आपल्याला हे विशेष 33 दिव्यांचे फायदे नक्की होईल. कोणता दिवा आपल्याला वापरायचा आहे, कोणता वापरायचा नाही, याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आज बघणार आहोत. अधिक महिना हा संपणार आहे. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो आणि येणारी ही अमावस्या देखील दर 3 वर्षांनी येत असते. अधिक महिन्यामध्ये आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची सेवा तर करतच असतो. त्याचप्रमाणे घरामध्ये आपण भगवंताची होईल तेवढी सेवा, होईल तेवढे आपल्याकडनं जे काही होईल, अनारसे दान, अन्नदान, वस्त्रदान होईल तेवढं हे आपण करत असतो. अधिक महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. बरेच जण पंढरपूर किंवा जिथे शक्य असेल तिथं नदीमध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. याला देखील अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे. तिथे जाऊन दीपदान देखील करत असतात. काही जण एकादशीला 21 दिव्यांचं दान करत असतात, तर काही जण 33 दिव्यांचं दान करत असतात. स्वइच्छेने हे दीपदान देखील ते करत असतात. आपल्या श्रद्धेने, आपल्या विश्वासाने, आपल्यावर देवाची भक्तीने आपण हे दान करत असतो. तर आपल्याला अधिक महिन्यामध्ये होईल तेवढी सेवा आपण केलेली आहे. तर ही जी अमावस्या आहे, तर ही अमावस्या सोमवती अमावस्या आल्यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं की शनी अमावस्या सोमवती अमावस्या असल्याने याला विशेष महत्त्व आहे. शनी अमावस्याचे असल्याने आपण शनिवारी आपल्या जे काही शनी देव आहे त्यांची पूजाही करत असतो. सोमवती अमावस्येला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. आपल्या मनातील इच्छा ही लवकर पूर्ण होते. त्यामुळे आपल्याला सोमवती अमावस्येला नक्कीच उपवास हा सोमवारचा करायचा असतो. तुम्ही कायमचे सोमवार करत असाल तर अतिउत्तम, पण तुम्ही करत नसाल तर सोमवारी शिवची पूजा ही आवर्जून करा. तर आपल्याला अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या आल्यामुळे या अमावस्येला आपल्याला दीपदान हे करायचे आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, कोणत्या दिव्यांचे दान हे करायचे असते? तर बघा, आपण अधिक महिन्यामध्ये जावयाला धोंड्याचे जेवण करत असतो. तर यामध्ये आपण जे काही तांब्याचे भांडे असेल तर ते तांब्याचे भांडे किंवा आपल्या तांब्याचे दिवे किंवा आपण चांदीचा दिवा देखील दान करत असतो. अधिक महिन्यामध्ये आपण होईल तेवढे दान करत असतो. आपण बघा, अधिक महिन्यामध्ये ब्राह्मणाला तूप किंवा गोदान किंवा गायीची मूर्ती दान करत असतो, कपडे दान करत असतो. स्वइच्छेने आपण अधिक महिन्यामध्ये हे दान करायचे आहे. तर आपल्याला दीपदान हे कसे करायचे आहे, कोणते दिवे वापरायचे आहे? बरेच जण म्हणतील आपण अधिक महिन्यामध्ये आपण दीपदान केलेलं आहे, पण या अमावस्येला आपल्याला 33 दिव्यांचे दान हे आवर्जून करायचे आहे. तुम्ही आधी जरी दीपदान केलं असेल, पण अधिक महिन्यातील अमावस्येला हे आपल्याला 33 दिव्यांचे दान करायचे आहे. तर आपल्याला कोणते दिवे घ्यायचे आहे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन देखील प्रेस करा. म्हणजे मी जे काही नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आपल्याला कोणतीही चूक जी आहे तर ती दीपदान करताना करायची नाही. तर बरेच जण म्हणते आपल्याला 33 दिवे आहे तर ते 33 पंत्या घेतल्या तर चालेल का? आपल्याला चुकूनही पंत्याचा वापर या दीपदानामध्ये करायचा नाही. तांब्याचे दिवे हे आपल्याला बाजारामध्ये 22 रुपयाला किंवा 15 रुपयाला असे हे दिवे भेटतील. 33 दिव्यांचं दान हे आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तांब्याचे ही तुम्ही छोटे छोटे दिवे स्वस्तामध्ये बाजारात भेटतील ते दिवे आणले तरी चालेल किंवा कणकेचे 33 दिवे तुम्ही तयार केले तरी चालेल. फक्त आपल्याला पंती इतर कोणताही दिवा घ्यायचा नाही. तांबे किंवा कणकेचे 33 दिवे आपल्याला तयार करायचे आहे. तर हे दिवे तयार केल्यानंतर तुम्ही जर दिवा तांब्याचा आणलेला असेल त्यामध्ये सिंगल वात टाकायचे आहे. आणि जर तुम्ही तो आपला कणकेचा दिवा केलेला आहे त्यामध्ये तूप टाकणार असाल तर आपल्याला फुलवात वापरायचे आहे. आणि तांब्याचे दिवे किंवा तेल वापरणार असाल तर तुम्हाला एक सिंगल वात टाकायचे आहे. तर अशा प्रकारे 33 दिवे तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही अधिक महिन्यामध्ये दीपदान केलं असेल तरी पण अमावस्येला हे दीपदान आपल्याला न चुकता करायचं आहे. आणि हे दिवे एका ताटामध्ये घेऊन तुम्ही देवघरासमोर किंवा महादेवाचं मंदिर, बालाजीचं मंदिर, रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे दिव्यांचं दान आहे तर ते करायचं आहे. तिथे जाऊन दिव्यांची पूजा वगैरे करून हळदी कुंकू लावून आपल्याला हे तिथे जाऊन प्रज्वलित करायचे आहे. तुम्ही मंदिरामध्ये हे दिवे जाऊन प्रज्वलित करू शकता. कोणत्या दिशेला हे दान करायचं आहे तर दिशेला कोणत्याही
आपल्याला मंदिरामध्ये असेल तर त्या मंदिरासमोर रामाच्या मूर्तीसमोर किंवा बालाजीच्या मूर्तीसमोर किंवा शिवशंकरांसमोर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. तर तेलाचा वापर हा आपण तुपाचा वापर शक्य असेल तर करा किंवा तिळाच्या तेलाचा वापर केला तरी चालेल. दिवे लावताना कोणता नेम पाळायचा आहे? आपल्याला दिवे लावताना, दिवे प्रज्वलित करताना आपण ते दिव्यांना कोणी फुंकर मारणार नाही आणि विझवणार नाही, याचा नेम हा आपल्याला पाळायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हे दिवे आपल्या मंदिरामध्ये किंवा देवघरामध्ये प्रज्वलित केले तरी चालेल. फक्त आपल्याला पंथी आणि इतर कोणताही दिवा न वापरता तांब्याचा आणि कणकेचा दिवेचेच हे आपल्याला दीपदान आहे, तर हे समोती अमावस्येला करायचे आहे. तुम्ही जर अधिक महिन्यामध्ये दीपदान केले नसेल तर हे दीपदान नक्की करा. हे दीपदान केल्याने आपल्याला अनेक पटीचे फळ पुण्य प्राप्त होते आणि तुम्ही काही वस्तू, वस्त्र, अन्नदान किंवा कोरडा शिधा देखील दान करू शकता. त्याने देखील आपल्याला अनेक पटीचे पुण्य फळ प्राप्त होते. ब्राह्मणाला शिधा दान करा, गरजू व्यक्तींना दान करा. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो आणि ही अमावस्या देखील दर 3 वर्षांनी येते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तर नक्कीच तुम्ही हे दान आहे तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.